नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. तर आज आम्ही इलो आंबडपाल गावामध्ये, कारण आंबडपाल गावच्या शिमग्याचा आज 7वा दिवस होतो. तर आजच्या दिवशी या ठिकाणी घोडेमोडणी होता आणि दगड उचलला होता. ह्यो दगड उचलताना या गावचे 12 मानकरी एकत्र येऊन त्या ठिकाणी तो हाताच्या करंगळीवर दगड उचलला होता. तर 12 करंगळी फक्त लावून तो दगड उचलला होता. तर ही प्रथा नवीनच असा. ही प्रथा कशाप्रकारे पार पडतात ती आता बघूया. ह्या असा गावाचा रोंबाट, या गावाचा रोंबाट लिहिलेला असा. घोडेमोडणी आता होत आहे, म्हणजे त्या ठिकाणी बेडल्यामाडीची सोपा आपल्या अंगभोवती अशी धरून घोडे आणले जातात आणि एक प्रदक्षिणा काढून त्या ठिकाणी चूड पेटवून पूर्ण प्रदक्षिणा केली जाता. ठराविक मानकरी घेऊन घोडेमोडणीची प्रथा पूर्ण केली जाते, कारण बाकीचे मानकरी किंवा बाकीचे गावातले ग्रामस्थ हे त्या ठिकाणी एक महाप्रसाद होता, म्हणजे एक मांसाहार केलं जातं. त्या मांसाहाराचा महाप्रसाद म्हणजे जे कोंबे नवसाचे असतात किंवा मानाचा कोंबो असतात ते नवस बोलल्यानंतर फेडल्यानंतर त्याची त्या ठिकाणी जेवण केलं जातं, म्हणजे महाप्रसाद बनवला होता. आणि एका गावकऱ्याच्या घरातून त्या ठिकाणी भाकरी आणल्या जातात. भाकऱ्यांची संख्या 400 ते 450 असतात. ही प्रथा बघण्यासाठी तुमका येऊचं असतं तर कुडाळातनं अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आंबडपाल गाव असा. त्या गावात शिमग्याच्या 7व्या रात्री यायचा. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे गर्दी जमली आहे ती. या ठिकाणी महाप्रसादापेक्षा तिथले प्रत्येक प्रथा बघण्यासाठी गर्दी खूप असतात. महाप्रसादात त्यांच्या मांसाहार म्हणजे जे कोंबे कापले जातात त्याचं रस्सं आणि कास तिथे मटण घातला जाता आणि भाकरी दिली जाता. तर कशा प्रकारे सगळेजण त्या महाप्रसादाचा आस्वाद घेतात तो बघा. ह्याच गोष्टीक मालवणी भाषेत शिमग्याचं पॉस असं म्हणतात, म्हणजे जो मटण आणि काय बेत असतात त्या मटणाचं बेत वगैरे असतं त्याका पॉस असं म्हणतात. आणि त्या देवाचा एक तीर्थ आणि प्रसाद म्हणून घेतला जाता. शिमग्याचे काही क्षण असतात ते प्रत्येक गावाचे वेगवेगळ्या रीती असतात, परंपरा असतात. त्यात काही गोष्टी आम्ही दुसरीचे टाकू शकलो नाही, पण काही गोष्टी आता आंबडपालची मात्र तुमका दाखवूया. तर या व्हिडिओमध्ये आंबडपाल गावची ही 7व्या रात्रीची जी घोडेमोडणी आणि दगड उचलीची प्रथा असा ते नक्कीच तुम्ही आवर्जून येऊन भेट द्या आणि नक्की बघा. तर तेवढ्यात हे पोरकी खेळा होते. लहानपणीचे दिवस आठवले. एकत्र येल्याच्या नंतर मधलो कावळं म्हणून एक गेम असा लहानपणी आम्ही खेळायचो तो, मग त्याची आठवण येली. ते पोरकी खेळा होते बघा. या असा गावचा जीवन प्रत्येक क्षण ह्यो आनंदात साजरं केलं जाता आणि प्रत्येक क्षण ह्यो आनंदाचं एक घालवलं जाता. त्याच्यानंतर हे सगळेजण हे जमल्यानंतर जी काय असतात ती पद्धत पूर्ण केल्याच्या नंतर आता हे गाराण्या उभे राहिलेले असतात. ज्यांची कोणची नवसाची गाराणी असतात किंवा मागची गाराणी फेडलेली असतात त्यांची सगळी ती गाराणी घातली जातात. गारणे घातल्यानंतर ज्यांचे कोणचे नारळ वगैरे ठेवचे असतात गावकऱ्यांचे, मानकऱ्यांचे, गावातल्यांचे, ते नारळ वगैरे ठेवून एक सामूहिक गारणा घातला जाता. हे असं गावची त्यांची होळी बघा तुम्ही कशा प्रकारे आहे ती. होळीक एक नारळ बांधलेला असता. तो नारळ म्हणजे एक मजेशीर गोष्ट म्हणून आणि एक मान असता म्हणून तो एक प्रथा पूर्ण केली जाता. तो नारळ काढूचा असता उडी मारून किंवा घेऊन असो. आता नवसाची गारणी चालू असत तर गर्दी पण बघा अफाट असा. त्या ठिकाणी जमलेले नारळ हे लगेचच वाटणी केले जातात आणि सामूहिक गारणा घातला जाता. जो असा तो दगड जो करंगळीवर उकलला जातो आता थोड्या वेळात, तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आता कसं हे करतात ते. या प्रथेचं नाव माहिती नाही, पण एक बंधनं तोडून संबंध ठेवले जातात चांगले. त्याचे एक म्हणजे एक तुमका उत्तम उदाहरण असू शकता कदाचित, अशी एक प्रथा पण असा. बघू शकता कशा प्रकारे हात मिळवणी करून ते होळीच्या भोवती काय बंधन असं तर तोडलं जातं किंवा काय असा. प्रत्येक गावकर प्रत्येक मानकरी येऊन आपापलं काम करून जाता. आता त्याची पुढची प्रथा बघा. 4 गावकरी असे उभे केले जातात आणि जेणेकरून होळीपर्यंत हात पोचताना. आणि या ठिकाणी प्रयत्न केला छोटं पोरक्या नारळ काढायचो, नारळ दुसऱ्याकच मिळालो. तो नारळ मिळाल्याच्या नंतर पोटाखाली असं ठेवलं होतं आणि दुसऱ्यानं तो खेचून काढून घ्यायचो, पण द्यायचं नाही. पण काही प्रथा म्हणून थोडेफार सेल सोडला जाता आणि नंतर परत असे 2-3 गावकार म्हणजे 2-3 मानकरी होऊन अशी ती प्रथा पूर्ण केली जाता. 5 मानकरी तरी लागतात असे. आता प्रत्येकजण असं आपल्या पोटाखाली छातीखाली नारळ असं घेतलो आणि त्याच्यानंतर तो सोडवण्याचा प्रयत्न करूचा असा. त्याच्यानंतर दगड उचलीची प्रथा. ही प्रथा बघण्यासाठी अफाट गर्दी असता, कारण सगळ्यांका तर नाविन्यच असता. त्याच्यामुळे सगळ्यांका अशा प्रकारे बसाक सांगितलं जाता, कारण त्या ठिकाणी खूपच गर्दी असल्यामुळे जो तो पुढे पुढे धावत असता बघूच्यासाठी. 12 जणांच्या करंगळी बोटावर दगड उचललं गेलेलं असा. बघू शकता एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हल्लेलं असा दगड. ही प्रथा पूर्ण झालेली असा. ही प्रथा किंवा ह्या नाविन्य तुमका जर आवडला असा तर नक्कीच आंबडपाल गावात शिमग्याच्या 7व्या रात्री भेट द्या आणि हे अद्भुत चळवळ अद्भुत नाविन्य तुम्ही नक्कीच तुमच्या डोळ्याने बघा. अतिशय छान वाटताला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.